या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर वेस, सोलापूर. हेल्मेट सक्ती होणार आहे. तुम्ही तर हेल्मेट घातलाय, कशासाठी घातलाय? जो हवनी म्हणून कधीपासून घालताय हेल्मेट? 5-6 वर्ष का किती वर्षापासून हेल्मेट घालताय? 2011 पासून 2011 पासून. कंटिन्यू. कारण कसं आहे, ऍक्सिडेंट भरपूर व्हायला लागले. सोलापुरात. हा, सोलापूर. एक ही तरफ जे आहे ना, गव्हर्नमेंट जे आहे ना, लाडकी बहिणीला 3000 रुपये द्यायला लागले आणि दुसरीकडे जे आहे ना, भाऊजीकडनं 1500 रुपये हेल्मेट सक्ती मंजुरीचे काढून घ्यायला लागले. काय म्हणावं, अगोदर रोड दुरुस्ती करा म्हणावं. रोड वरती जास्त खड्डे आहे, ते दुरुस्ती करा म्हणा अगोदर. नंतर तेच की ते खड्डे भरलेले तिथं रोडवरती खड्डे आहे, खड्ड्यामध्ये रोड तेच करत नाहीये. अगोदर ते करा म्हणा त्यांना. बघा, ट्रॅफिक रूल्स चांगले पाहिजे, बाकी काही नाही. सोलापुर में हेलमेट की जरूरत नहीं है, हेलमेट डालने से एक्सीडेंट होने का डर है. ये ऑर्डर निकाले सही है, बराबर है. हेल्मेट की सक्ती जरूरी है. ऍक्च्युली हेल्मेट सक्ती हे समाजाच्या आणि याच्या दृष्टिकोनातून खूप छान आहे. जीव वाचतो हेल्मेट वापरल्यामुळे, योग्य आहे. पाहिजे सगळ्याला पाहिजे सर. हेल्मेट पाहिजे. हेल्मेट पाहिजे. हेल्मेट असलं तर डोक्याला मारहाण नाही होणार. व्हायला पाहिजे. आणि सोलापूरसह राज्यातील 45 शहरांमध्ये आता हेल्मेट सक्तीच्या दिशेने शासन पावले उचलत आहे. या संदर्भात 25 नोव्हेंबर रोजी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे. त्यानुसार राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकासह त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. जर हेल्मेट नसेल तर मोठा दंड प्रशासनाकडून या ठिकाणी वसूल केला जाणार आहे. या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक अरविंद साळवे यांनी 25 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढलेलं आहे. त्यानुसार आता हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी प्रमुख शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं सर्वच पोलीस आयुक्त असतील, पोलीस अधीक्षक असतील, यांना प्रशासनाने सूचना दिलेल्या आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये देखील हेल्मेट सक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान या हेल्मेट सक्तीला घेऊन सोलापूरकर काय म्हणतात याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे. लोकप्रधान चॅनलने ग्राउंड रिपोर्टवर काही वाहनधारकांच्या मुलाखती घेतल्या, त्यामध्ये सोलापूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्ही जाणून घेतलेलं आहे. यापूर्वी देखील सोलापूर शहरमध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी झालेली होती, मात्र काही दिवसानंतर ती अंमलबजावणी पुन्हा मागे घेण्यात आली, सक्ती मागे घेण्यात आलेली आहे. यंदा मात्र 45 शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये हेल्मेट सक्तीची पुन्हा अंमलबजावणी केली जाणार आहे. आता सोलापूरकर याला कसा प्रतिसाद देतात याकडे पाहावे लागेल. तत्पूर्वी सोलापुरात काय प्रतिक्रिया आल्या नागरिकांच्या पाहूयात. माझ्यासोबत जहूर सय्यद, मी अकबर बागवान, लोकप्रतिनिधी सोलापूर. सर, सोलापूरचेच का? वाळूज म्हणजे सोलापूर जिल्हा. किती वर्षापासून हेल्मेट घालताय? 2011 पासून 2011 पासून कंटिन्यू. आता 45 शहरात हेल्मेट सक्ती होणार आहे. काय वाटतं, सोलापुरात व्हायला पाहिजे? पहिला पाहिजे. जोरात बोला. पहिला पाहिजे. व्हायला पाहिजे. का? हेल्मेट मुळेच मी आज जिवंत आहे. का हो? कसं, म्हणजे काय स्टोरी? मी पीएचडीचं काम करत होतो, संगमेश्वर कॉलेजला येत होतो. 2011 साली गाडी घेतलेली होती मी. 13ला सकाळ आलो, एका कंटेनरनं मला कट मारला, मी आदळलो साईडला जाऊन. हेल्मेट असल्यामुळे डोकं सुरक्षित राहिलं मला. कधीची घटना आहे? 2013. कुठं झाली अपघात? बाळेच्या पुढच्या बाजूला, सोलापूर पुणे हायवेवर. हेल्मेट मुळे तुम्ही वाचला. हो. काय वाटतं, सक्ती व्हायला पाहिजे? पहिलाच पाहिजे ना. आणि मागं बसणाऱ्याला देखील सक्ती आहे. हो, पहिलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही तेव्हापासून हेल्मेट घालता? हो, कंटिन्यू. हेल्मेट मुळे तुम्ही आज जिवंत आहे. हो. लोकांना काय संदेश द्याल? स्वतःला चांगलं जीवन जगायचं असेल, सुरक्षित जगायचं असेल तर हेल्मेट घातलंच पाहिजे. स्वतःसाठी आहे, शासनासाठी किंवा कायद्यासाठी नाही. लोक म्हणतात दंड कसं भरायचं, काय भरायचं, मग गाडी ऐकू येत नाही, बघता येत नाही. स्वतःला सुरक्षित राहायचं असेल तर हेल्मेट महत्वाचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी गहू नाहीत. डोकं सुरक्षित तर सगळं सुरक्षित. तुम्ही हेल्मेट मुळे त्या दिवशी वाचलात. हो. हेल्मेट सक्ती होणार आहे. तुम्ही तर हेल्मेट घातलाय, कशासाठी घातलाय? जो हवनी म्हणून. कधीपासून घालताय हेल्मेट? 5-6 वर्ष का तर कंपल्सरी हेल्मेट घालताय. हो, कंपल्सरी. सोलापुरात देखील सक्ती होणार आहे. काय वाटतं, योग्य की अयोग्य? योग्य आहे सर. काय योग्य?
स्वतःला जीवितहानी होत नाही ना हेल्मेट पासून. सुरक्षेसाठी चांगला आहे उपाय ते. तुम्ही किती वर्षापासून घालताय हेल्मेट? 6-7 वर्षापासून वाटते कंपल्सरी घालताय? कंपल्सरी घालतो. आता मागं बसणाऱ्याला देखील हेल्मेट सक्ती आहे, काय वाटतं? चांगली गोष्ट आहे. हेल्मेट हेल्मेट पासून धोका होण्याचा संभव लोक कमी आहे. म्हणतात आवाज ऐकू येत नाहीये, मागं बघता येत नाही, खरंय खोटं आहे? नाही, आरशाचा वापर त्यासाठी जाणं. आरशामध्ये बघता येत, मान दुखते म्हणते. तुम्ही 5 वर्षापासून वापरताय, नाही कोणता काय नाही मला प्रॉब्लेम. हेल्मेट वापरला पाहिजे. ठीक. हेल्मेट हेल्मेट सक्ती होणार आहे सोलापूरच्या 45 शहरात हेल्मेट सक्ती आहे. काय आहे तुमची प्रतिक्रिया? नाही, चांगला आहे, हेल्मेट सक्ती झाली पाहिजे. कारण सोलापूरचे रस्ते बघता खूप भयानक परिस्थिती आहे हो. परंतु ज्या वेळेला एक गाडीवाला बिना हेल्मेटचा जात असतो आणि त्याला ट्रॅफिक पोलीस पकडतात, त्याला 5,000 10,000 दंड करण्यापेक्षा जर त्याच्याकडून 1,000 रुपये दंड घेतले आणि त्याला एक 500 रुपयाचा एक हेल्मेट दिला जागेवरच, तर तो विषय मोकळा होईल ना, आणि परत तो हेल्मेट घालायला लागेल. आता मागे बसणाऱ्याला देखील हेल्मेट पाहिजे, काय वाटतं? हे मला थोडस, कारण काय आहे, मी माझ्या गाडीवर जात असता एखादा लहान मुलगा म्हणा किंवा एखादा वयोवृद्ध म्हणा लिफ्ट मागितला आणि त्याला जर मी गाडीवर बसवून घेतलं तर त्याच्याकडे तर हेल्मेट नसणार आहे, कारण तो चालत आला होता घरातून. तर अशा वेळेला काय करणार ना, आपण मदत करायचं म्हणून जातो त्यांना, पण तेच जर आपल्याला बोलत असेल तर मग मदत करायची वृत्तीच राहणार नाही ना. मग मला असं वाटतं की मागं बसणाऱ्याला हेल्मेट सक्ती नाही, मला नाही वाटत. बसणाऱ्याला समोर बसणाऱ्याला मी जसं म्हटलं ना की गरज आहे, रस्ते खराब आहेत. तुम्ही जागेवर घेता, हेल्मेट दिलं पाहिजे. नाही, तुम्ही 500 घेता ना, 1,000 घ्या, पण एक जागेवरती हेल्मेट द्या त्याला. सोलापूरसह 45 शहरात हेल्मेट सक्ती होणार आहे, काय वाटतं? सोलापुरात व्हायला पाहिजे? एक ही तरफ जे आहे ना गव्हर्नमेंट जे आहे ना लाडकी बहिणीला 3,000 रुपये द्यायला लागले आणि दुसरीकडे जे आहे ना भाऊजीकडनं 1,500 रुपये हेल्मेट सक्ती मंजुरीचे काढून घ्यायला लागले. हे कुठले शासन चालवा लागले आम्हाला काहीच कळणार. काय वाटतं म्हणजे दरवेळेस हेल्मेट सक्ती होते? काय पण जे आहे ना उगीच जे आहे ना 2-2, 3-3 वर्ष जाते हेल्मेट सक्ती मंजूर आलं. आता एक हेल्मेट आम्ही आणून घेतले ठेवले घरात, आणि जे आहे ना ते लहान मुलं काय करतात, खेळून जे ना मोकळा करतात त्याला. आता अजून जे ना दुसरा हेल्मेट आणायचं आणि ते नाही दिले तर जे 1,500 रुपये काढून घेतात त्यांनी. हे कसली शासन आहे मला कधी नाही आलं. आणि मागे जे बसले त्याला देखील सक्ती आहे. मागे जे बसले त्याला हेल्मेट पाहिजे. माग त्यांना विचारा कशी परिस्थिती आहे. मागं बसणाऱ्याला अहो, helmet त्यांना म्हणावं अगोदर रोड दुरुस्ती करा म्हणावं. रोड वरती जास्त खड्डे आहे ते दुरुस्ती करा म्हणा अगोदर, नंतर तेच की ते खड्डे भरलेले तिथं रोडवरती खड्डे आहे, खड्ड्यामध्ये रोड तेच करत नाहीये. अगोदर ते करा म्हणावं त्यांना, मग नंतर हेल्मेट सक्ती डिक्ती सगळं नंतर आणा म्हणावं. सेफ्टीसाठी चांगलं आहे किंवा हेल्मेट? बरोबर आहे की, पण हे सेफ्टीचं टाकलेलं नाही का, हे रोडचं खड्डे टाकले नाही का, हे करा की अगोदर, मग करू की सक्ती तुमची काय ते अगोदर हे करा. कसले खड्डे बघा ना, देखील सक्ती झाली होती पण अजून मागे गेली. हे 2 दिवस करतात ते नाही काय, ते परत तेच असतं त्यांचं काय नसतं, ते सरकारचं आहे काय. सोलापुरात काय प्रतिसाद मिळेल? काय आता काय बघू आता. ते आमचं भावाने सांगितलं बरोबर, ते 3,000 रुपये बहिणीला दिले आणि हे भाऊजी कडून काढून घ्यायला लागले त्याले. हेच चालू आहे त्यांनी त्यांचे. आता एक संकेत आहे, काय वाटत आहे सोलापुरात प्रतिसाद मिळेल? मिळायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे, ऍक्सिडेंट भरपूर व्हायला लागले सोलापुरात सोलापूर. वापर करतील का? नाही, थोडं लोकांना थोडं अवघड जाईल, पण करतील. पण दंड देखील मोठा आहे हेल्मेट नाही घातलं तरी. नाही, आता सरकार आता जो निर्णय घेईल तो योग्यच असेल ना. आता समोरचा व्यक्ती जर घातला नाही तर मागं जे बसले त्याला देखील कंपल्सरी आहे, ते काय नाही, सेफ्टीसाठी ठीक आहे ते. मागं बसणारा हेल्मेट पाहिजे. तुम्ही घालता हेल्मेट? घालणार नाही, आता घालू घे. बाईक घेतली ना, डबल हेल्मेट देतात. का देतात? सेफ्टीसाठी देतात. सोलापुरात कंपल्सरी देतात. रस्ते व्यवस्थित नाही, तेवढे व्यवस्थित करायला पाहिजे रस्ते. सोलापूरसह 45 शहरात हेल्मेट सक्ती होणार आहे, काय वाटतं? हेल्मेट थोडा मला कळत नाही काय ते. कळत नाही. हेल्मेट कळत नाही काय म्हणा लेडीज, हेल्मेट सक्ती व्हायला पाहिजे, काय महिलांचं काय म्हणतं? हेल्मेट सक्ती व्हायला पाहिजे. नाही, का? मला उशीर होतोय, मी नंतर बोलते. मागं बसणाऱ्याला देखील सक्ती आहे. मागे जर बसणारा घातला नाही तरी दंड आहे, काय वाटते? अरे बघा, हे ट्रॅफिक रूल्स चांगले पाहिजे, बाकी काही नाही. सोलापूर रस्ते चांगले आहेत? रस्ते बिलकुल चांगले नाही. अगोदर रस्ते दुरुस्त करायला पाहिजे. हो, रस्ते दुरुस्त करायला पाहिजे. आणि कसं आहे, ट्रॅफिक मध्ये कोणी कसेही चालवतात, ट्रॅफिक रूल्स फॉलो करत नाही. टर्निंग करताना वेगळे कसेही टर्निंग करतात वगैरे. ठीक. काय वाटतं? हेल्मेट घ्यायचा, घालावं लागेल का? घालणार हेल्मेट? घालणार. सोलापुर सिटी के अलावा
45 शहरों में हेलमेट सक्ति होने वाले हैं, क्या राय है? शोलापुर में अमलबजावनी होगी? सोलापुर में हेलमेट की जरूरत नहीं है। हेलमेट डालने से एक्सीडेंट होने का डर है और इधर का भी देख नहीं सकते, उधर भी देख नहीं सकते। वो सिटी जो है बम्बई पुणे में आबादी ज्यादा है, वहाँ हेलमेट अगर तुम लागू करेंगे तो अच्छा रहेगा। सोलापुर में हेलमेट की जरूरत नहीं है। नहीं, अपघात एक्सीडेंट यहाँ भी होते हैं ना शोलापुर में? होने मतलब उतनी आबादी नहीं है यहाँ पे, उतनी पब्लिक नहीं है एक्सीडेंट होने जैसा, और हेलमेट की जरूरत भी नहीं है यहाँ पे। पहला तो यहाँ के सोलापुर शहर के कई एक नागरिक बेंगलुरु, पुणे, हैदराबाद चले गए। सोलापुर में तो कोई जो है ना ये नहीं है, चलन नहीं है। रस्ते भी बराबर, स्मार्ट सिटी तो पूरा फेल हो गई है। एक भी स्मार्ट सिटी का काम सही नहीं हो गया, रस्ते सही नहीं, उसको वैसे रस्ते रहना, वैसा ये रहना, वैसा डिसिप्लिन रहना। यहाँ पर क्या है भी डिसिप्लिन नहीं है। आगे चलाने वाला के अलावा जो पीछे बैठा है उसको भी कंपलसरी है? उसको तो जरूरत ही नहीं, अब उसको भी डाल रहे बोले तो ये जो है ना सोलापुर के लिए ठीक नहीं है। सोलापुर के हद तक तो मुझे ठीक नहीं लगता, नहीं है। इसके अलावा पुणे, मुंबई जितने भी जो है ना बड़े सिटी है वहाँ ठीक है। सोलापुर में होगी? क्या लगा? नहीं होना चाहिए, सोलापुर में नहीं होना चाहिए, क्योंकि लोग यहाँ परेशान ही पहला, और हेलमेट से परेशान होने वाले दड़ जी इतने दड़ मार रहे हैं उन्होंने पूछो न को। लोग हर तरफ से परेशान है, उनका घर चलाना मुश्किल है, और हेलमेट की परेशानी नवीन कहाँ से लेंगे तुम? हेलमेट सक्ती होणार आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? ऍक्च्युली हेल्मेट सक्ती हे समाजाच्या आणि याच्या दृष्टिकोनातून खूप छान आहे, पण त्याला काहीतरी लिमिट पाहिजे की शासनाला अगोदर कळवायला पाहिजे 10-15 दिवस अगोदर की या पूर्ण राज्यात, आणि हे दरवेळेस करायचं नाही। प्रत्येक वेळेस काय करता तुम्ही, डिक्लेअर करताय परत बंद पडतं, मग तुम्ही करताय काय? लोकांपर्यंत तुमचा संदेशच जात नाहीये ना काय करायचं एक्झॅक्टली। पण आता दुचाकी चालवण्याबरोबर मागे जो बसलाय त्याला देखील सक्ती आहे? ते पण पाहिजे ऍक्च्युली ते बरोबर आहे शासनाचं, त्यांना पण कंपल्सरी पाहिजे। पण याच्यामध्ये काय आहे सर की हेल्मेट कंपनीचाच फायदा होणार आहे, आपला फायदा काय होणार नाही त्यामध्ये। कारण चालू होणार म्हणते ती परत। हा ते सांगतो ना, आता हे जवळपास 4थी-5वी टर्म असणार, तुम्हाला पण माहित आहे की चालू करतात बंद करतात, चालू करतात एक्झॅक्टली काय आहे तुम्हाला एकदा येस म्हणा नाही तर नो म्हणा काय, तेव्हा कळेल ना एक्झॅक्टली आम्हाला हेल्मेट घालून फिरायचंय का नाही। सक्ती होणार सोलापूर शहरात, काय वाटतं योग्य की आहे हेल्मेट? योग्य आहे ना, का? माणसाच्या सिक्युरिटीसाठी चांगलं आहे, जीव वाचतो हेल्मेट वापरल्यामुळे, योग्य आहे। यापूर्वी अनेकदा हेल्मेट चालू होणार म्हणते परत बंद झाले। चालू होणार म्हणते पण त्यावर अंमलबजावणी होत नाही। चालू केल्यास आम्ही प्रतिसाद देऊ नागरिकांनी। दुचाकी चालवणाऱ्या बरोबर मागे जे बसले त्याला देखील आहे सक्ती? नाही, त्याला सक्ती नाही करू नये, समोर चालणारा करायला पाहिजे, मागे बसणाऱ्या मागच्याला एवढं नाही चालत। हेल्मेट सक्ती होणार आहे असा एक आदेश निघणार आहे, काय तुमची प्रतिक्रिया, काय वाटतं? चांगला आहे, हेल्मेट सक्ती पाहिजेच आहे। का? ऍक्सिडेंट कमी होतील, मरणाचं प्रमाण कमी होईल। पण मागे बसणाऱ्याला देखील होणार आहे सक्ती? मागे बसणाऱ्याला गरज नाहीये तशी, पुढे बसणार पण सोलापुरात होईल। सिटी मध्ये ऍक्च्युअली गरज नाहीये, पण काय आता गव्हर्नमेंटचा नियम असं होईल का म्हणजे अंमलबजावणी? होणं शक्य नाहीये, अंमलबजावणी होणं शक्य नाहीये। पण यापूर्वी देखील बऱ्याच वेळेला झालेलं आहे तसं। काका, सोलापुरात पुन्हा हेल्मेट सक्ती होणार आहे राज्यात, म्हणजे 45 शहरात हेल्मेट सक्ती होणार आहे, काय वाटतं सोलापुरात? काय होऊ नये हेल्मेट शिकते का? काय डेंजरच आहे की ते बी, लागलं की ते बी मरतात माणूस। पाठीमागच्या गाडीचा आवाज येत नाही, काय येत नाही, कशाला करायचं हेल्मेट शिकते? सोलापुरात होईल का काय? होऊन देऊ नये, यापूर्वी देखील झाले होते, कॅन्सल झालं की, कॅन्सल झालं पण ना। आपल्या सेफ्टीसाठी चांगलं आहे हेल्मेट। सेफ्टीसाठी कसं चांगलं सांगा की, पाठीमागना गाडी आली आवाज येतच नाही, येते का तुम्ही घालून हेल्मेट देता? सोलापुरात काय स्थिती रस्ते? काय नाही, चांगले रस्तेच काय खराब आहेत, कॉर्पोरेशन देत का लक्ष देत नाही, काय देत नाही। हेल्मेट नको, पाठीमागे जे बसले त्यांना देखील घाला म्हणते आता। चुकीचंच आहे ते, हेल्मेट घातल्यावर डोकं दाबून जाता की नाही, मग त्यामुळे नको आहे, नको आहे। सोलापूरचे आहेत का? आता पुन्हा हेल्मेट सक्ती होणार आहे, काय वाटतंय लेडीजचं एक तुमचं एक मत काय? वाव का हेल्मेट सक्ती? वाव, का? घालाच पाहिजे, जरुरी आहे, जरुरी आहे। सोलापुरात घालतील का लोक? लोक घालतील, हा, घालतील मागं बसणाऱ्याला देखील कंपल्सरी आहे, म्हणजे तुम्ही प्रवाशाला घेऊन तर त्याला हेल्मेट पाहिजे? पाहिजे सगळ्याला पाहिजे सर, हेल्मेट पाहिजे, हेल्मेट पाहिजे, शक्यता आहे। 45 शहरात हेल्मेट सक्ती होणार, तुमचं एक काय मत आहे लेडीज? हेल्मेट सक्ती व्हायला पाहिजे का? तर प्रोटेक्शन साठी बाय चान्स ऍक्सिडेंट झाला, केला पडले केलं तर हेल्मेट असलं तर डोक्याला मारहाण नाही होणार।
व्हायला पाहिजे. मागं जे बसताय ना त्याला देखील हेल्मेट सक्ती आहे. जर मागं बसणारा जर हेल्मेट नाही घातला तरी दंड तुम्हाला आहे. काय वाटतंय? असायला पाहिजे. सक्ती असतील तरच सगळेजण घालतील. पण यापूर्वी देखील सक्ती झाली होती पण अंमलबजावणी झाली नाही झाली. घालत होते तात्पुरतं आणि परत नंतर एक थोडे दिवसच घातले असतील, परत नाही घातली जुनी. सोलापूर रस्त्यांची काय अवस्था आहे? खूप डेंजर अवस्था आहे. एकतर लेकरांना घेऊन जायचं असतं, लेकरं पुढे मागे असतात. लेडीजला तर खूप प्रॉब्लेम येतो कारण प्रत्येक रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत. त्यामुळं पडायचे चान्सेस, ऍक्सिडेंटचं प्रमाण त्यामुळे जास्त आहे. आणि सोलापूरची रस्ते व्यवस्था खूप बेकार आहे. हेल्मेट घालावं लागेल. हो म्हणजे भीती आहे. हो आहे, रस्त्यांमुळे भीती आहे. रस्ते खराब असल्यामुळे घालणार. हो हो. हेलमेट कैसा पहनना जरूरी है, सख्ती होने वाली है? अभी कल व्हाट्सएप पे न्यूज देखा मैं कि हेलमेट सख्ती 25 तारीख से सभी पूरे जिले में, महाराष्ट्र के जिले में ये ट्रैफिक पुलिस के जो कमिश्नर है तो ऑर्डर निकाले हैं. ये ऑर्डर निकाले हैं, सही है, बराबर है. हेलमेट की सख्ती जरूरी है, लेकिन उसके अलावा जो है रोड वगैरह जो कुछ भी है तो रोड अच्छे होना चाहिए. और ट्रैफिक का जो बहुत बड़ा मसला है, इधर भी अतिक्रमण होता है तो उसको भी प्रॉब्लम क्रिएट होते हैं. तो हेलमेट सख्ती और बैक साइड के जो पीछे बैठता है उसको भी सख्ती की है. तो उसको भी, अब लेडीज रहे तो उसको भी प्रॉब्लम होता है और बच्चा वगैरह रहा साथ में तो उनको भी प्रॉब्लम होता है. तो ये सख्ती जो है आउट ऑफ सिटी अगर रहा तो अच्छा रहेगा, क्योंकि सिटी में जो है उतना हाई स्पीड से नहीं चलाते गाड़ी. मतलब 40 के अंदर स्पीड रहता है तो उसके हिसाब से कंट्रोल हो सकता है. और आउट ऑफ सिटी अगर है तो आउट ऑफ सिटी में तुम सख्ती कर सकते हैं, क्योंकि स्पीड से गाड़ी चलाते हैं, वहां पर एक्सीडेंट होने के ज्यादा चांसेस रहते हैं. तो उसके हिसाब से आउट ऑफ सिटी अगर सख्ती रही तो बेटर रहेगा मेरे हिसाब से. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.